नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनल RH ब्लॉगर। तर आज आपण 26 जानेवारी म्हणजेच रिपब्लिक डे खास पद्धतीने साजरा करणार आहोत। तर या व्लॉग मध्ये तुम्हाला झेंडा वंदन, परेड आणि देशभक्तीचे भरलेले खास क्षण पाहायला मिळतील। तर चला मग हा दिवस एकत्र साजरा करूया। मित्रांनो, मग सकाळी 5:30 वाजता उठून आपण सरळ निघालो हॉस्टेलवरती। तर मग आपण आलो हॉस्टेलवर। हा पा प्रतीक काय करूला इकडे। मग व्हिडिओ काढला आपण ना, तेवढा झाला। मग राज टीव्ही तयारी करून। मग राजचं काय म्हणणं आहे? हॉस्टेलमध्ये प्रजासत्ताक दिनाचा समारंभ आहे। मग तेवढा झाला प्रतीक, आणि प्रतीक म्हणतो मी डान्स करतो। तर तुम्ही पाहायचा डान्स एकदा, आणि आवडला तर व्हिडिओ लाईक करून टाका। आम्ही सध्या फ्लेक्सिंग करतो थोडीशी। बॅक शकतो तेव्हा मित्रांनो, सकाळी सकाळी राजने केला गेम चालू, आणि ते बघा तुम्ही गेम खेळत राहिला राज आणि त्याचा मित्र, आणि आम्ही सगळे पाहू राहिलो। मग मित्रांनो, प्रतीकचं स्वप्न होतं त्याला आर्मी बनायचं, पण ते स्वप्न पुरं झालं नाही। तर तुम्ही बघू शकता प्रतीक इकडे परेडची प्रॅक्टिस करू राहिला। कसं आहे कॉमेंटमध्ये सांगा। तर मित्रांनो, मग मी सरळ हॉस्टेलवर निघालो कॉलेजवर, कारण मला पहिलेच लेट होत होतं। मग कॉलेजवर जाऊन बघतो इथं गौरव आणि वैभव पहिल्यापासून येले होते। माहीत नाही गौरव 2 शर्ट काढून घेऊन आला होता। तर त्याच्या बाद आम्ही अजून वाट बघत होतो कोणी येतं का, पण कोणी आलं नाही। मग आम्ही सरळ आत गेलो। आपण आता पुढच्या ब्लॉक मध्ये चला। कसं वाटलं मग आज 26 जानेवारी निमित्त? अरे ब्लॉग चालू ना हो। मग मित्रांनो, कॉलेजवर सगळे सर लोक आणि सगळे स्टुडंट्स आले होते। तुम्ही बघू शकता सगळे युनिफॉर्म मध्ये आहेत, आणि तिथं NCC परेड पण आहे। मग तेवढाच आपल्याला भेटला आपला मित्र विश्वजित। तर आपला विश्वजित आला फुल टाईट मध्ये। कोणाचा म्हणजे ताकदवर। हा ब्लॉग फिक्स आहे आपला। हा फिक्स आहे रिपब्लिक डे ब्लॉग। बेकार भाषण की मग कॉलेजचा प्रोग्राम संपल्यानंतर आम्ही सरळ निघालो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानासाठी। तर मित्रांनो, आता झालं झालं। आता कसं वाटलं गौऱ्या मग आता? अरे आजचा खूप चांगला दिवस होता। आज आम्हाला खूप हे झालं। हा, आता मग आम्ही इकडे आलो। रे बा आमचा डान्सर आमचा पुरा मर्दार का नाचतो तू। चला चला आम्ही येतो आता। तर मित्रांनो, आता आम्ही चाललो। हा वैभ्यान आम्ही चाललो होता। चलो मारा वैभ्या। हा गौऱ्या भेटला, हा झाला पैदल। चला मग भेटू बघ। चला तर मित्रांनो, आता आम्ही इकडे गाडी लावले। हॅलो, आता हा पाण्याचा फोटो ठेवला आम्हाला। आता आम्ही चाललो। मग आम्ही मित्रांनो वैभ्याला सोडलं होतं जलम नाक्यावर। तर आम्ही परत तो आम्हाला दिसला बस स्टँड वरती, तर त्याला घेऊन आम्ही परत चाललो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर। तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता आता आम्ही सरळ आलो तिकडे।
मग तुम्ही बघू शकता इथं खूप गर्दी आहे. सगळेच रिपब्लिक डे साजरा करण्यासाठी सकाळीच उठून आलेत. तुम्ही बघू शकता सगळे पोलीस सर आणि सगळे कॉलेजचे शाळेचे विद्यार्थी इथं हजर आहेत. आणि तेवढ्यात आपल्याला भेटला सनी. मग सनीला हाय बोलून आम्ही सरळ निघालो. मग मित्रांनो तेवढाच आपल्याला भेटला कारुण्या. तो म्हणजे आपला मित्र. तो अतिशय चांगला दिसत होता. तुम्ही बघू शकता म्हणजे त्याच्यासमोर हिरो पण फेल आहेत. तुम्ही बघू शकता त्याची स्टाईल बघा. तुम्ही बघू शकता सगळे पोलीस सर अरेंजमेंट करत आहे. मग मित्रांनो थोड्या वेळात आपल्याला भेटला आपला मित्र हर्ष जगताप. तुम्ही बघू शकता मित्रांनो हाय पण आहे आमचा मित्र. याला आम्ही 1 घंट्यावर सुधारलो. आता भेटला आम्हाला. मग तेवढ्यातले काही मित्र भेटले. ते म्हणत आम्हाला बी घे व्लॉग मध्ये म्हणून त्यांना पण घेतला. तुम्ही बघू शकता. मग मित्रांनो ऊन खूप होतं म्हणून आम्ही सगळं सावली धुंड राहिलो. कारण की उन्हात पुरं अंग काळं होऊ राहिलं. तुम्ही बघू शकता. तर आम्ही सावली धुंडत होतो पण सावली काय भेटली नाही. पण काय आता उभं राहणं पडेनच. मग फायनली मित्रांनो थोड्या वेळातच झाली मग NCC परेड. तुम्ही बघू शकता. मग सगळं झाल्यावर मित्रांनो आला राज, प्रतीक, संचित आणि योगेश. मुझे अपने बहादुर बच्चों पर गर्व है, चाहे वो महात्मा गांधी हो या छत्रपति शिवाजी महाराज, जिन्होंने हमेशा मेरी रक्षा की है। भारत के हर एक इंसानों को भी मेरा ही सहारा है, पर ये मुझे बर्बाद कर रहे हैं। अरे तुम्हें दुख नहीं होता? तुम्हारे इस प्रदूषण से मेरे एक अयोध्या जैसे ताजमहल का सफेद मार्बल काला हो रहा है और यमुना का पानी सूख जाने के। मग सगळं झाल्यावर मित्रांनो मी चाललो होतो घरी. तेवढ्यात भेटला आपला ऋतिक भाऊ. तुम्ही बघू शकता सगळं बसलं तिकडे. मग मित्रांनो सगळे प्रोग्राम झाले. आता आम्ही चाललो सगळं घरी. तुम्ही बघू शकता ग्राउंडवर कोणीच नाही आहे. सगळं ग्राउंड खाली झालं. आता आम्ही सगळं चाललो घरी. मग तेवढा ते भेटले आपल्या काका म्हणत मला घे ब्लॉग मध्ये. मग काकाला घेतला ब्लॉग मध्ये. मग काका म्हणतात माझे फोटो बी काढ. मग एक मित्र पाठवला फोटो काढायसाठी. मग आम्ही निघालो घरच्या रस्त्यानं. मग मित्रांनो घरी जायचं पहिले आम्ही सगळ्यांना पिऊन घेतला एक बार चाय. आणि चाय पिऊन मग मी सरळ निघालो घरच्या रस्त्यानं. आणि तेवढा तसे पोट्टे आपल्याला बाय बे करू ते. जसं की मी डबल भेटणारच नाही. तर भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये. आजसाठी एवढंच. बाय बाय.